वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पोबुर्णा येथे निराधार वयोवृद्ध अपंग नागरिकांसाठी ई रिक्षा मोफत प्रवासाची सुविधा, बचत गटाचा समाजाभिमुख कार्यक्रम। पोबुर्णा तालुक्यात एसटी बस स्टॉप ते तहसील कार्यालय एवढे अंतर गाठून निराधार वयोवृद्ध अपंग व्यक्तींना आर्थिक भुर्दंड पडू नये, त्यांना सही सलामत प्रवास करता यावा या उदात्त हेतूने पोबुर्णा तालुक्याचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार बचत गटाच्या माध्यमातून ई रिक्षा मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून अपंग वयोवृद्ध नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। हा संकल्प जगन्नाथ एलके महाराज यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून बचत गटाचे अध्यक्ष धमा निमगडे, उपाध्यक्ष मोहन चलाक यांचा मोलाचा वाटा असल्याची बाब समोर येताना दिसत आहे। विशेष करून स्वर्गीय गजानन गोरंटीवार भाजपा नगराध्यक्ष यांच्या स्मृतीची आठवण सदैव जनमानसात नांदत राहावी हा मुख्य उद्देश जरी असला तरी या समाजाभिमुख उपक्रमामुळे अनेकांकडून कौतुक केले जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके, चंद्रपूर। हाँ भाऊ, ई रिक्षा बस स्टॉप ते तहसील कार्यालयापर्यंत जे आहे तुमच्याकडे दिसत आहे, ई रिक्षाच्या सुविधा म्हणजे प्रवाशांच्या सुविधासाठी काय सांगू शकाल तुम्ही? आमचे मार्गदर्शक जगन्नाथ एलके महाराज यांच्या संकल्पनेतून आम्ही स्वर्गीय गजानन पोचन्ना गोरंटीवार हा बचत गट निर्माण केला। हा बचत गट आम्ही 2023 मध्ये निर्माण केला। त्यांचा गजानन गोरंटीवार यांचा पोंबुर्ण्याचा कायापालट करण्यामध्ये मोठा सहभाग होता। त्यांच्या आठवण सतत तेवत राहावी म्हणून आम्ही त्यांच्या नावाचा एक बचत गट तयार केला। त्या बचत गटाचं नाव आहे स्वर्गीय गजानन पोचन्ना गोरंटीवार। 2023 मध्ये त्याच्यात जगन्नाथ महाराज हे मार्गदर्शक आहेत, उपाध्यक्ष मोहनजी चलाक आहेत, सदस्य नीलकंठजी नैताम आहेत, त्याच्यानंतर अध्यक्ष म्हणून मी आहे। तर जवळपास बसस्टँड पासून तहसील कार्यालय हे अंतर जवळपास 1.5 किलोमीटरचे आहे आणि प्रत्येक निराधार आणि तहसीलचे कामं असणाऱ्या लोकांना पैदल जाणे न करावं लागते। त्यांना येता जाताना खूप त्रास होत होता। ही आमच्या बचत गटाने दखल घेतली आणि असं ठरवलं की ह्या लोकांना मोफत सुविधा द्यावी आणि ही मोफत सुविधा लोकांना खूप प्रकारे आवडली आहे। याच्यानंतर आमचे अनेक उपक्रम आहेत। याच्यानंतर आम्ही एक स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांच्या नावानं झेरॉक्स केंद्र सुद्धा चालू केलेलं आहे। त्यांचा वाढदिवस दिनांक 1 जुलै 2025 रोजी आहे। त्या दिवशी आम्ही एक वृक्ष लागवड करून त्यांची आठवण तेवत ठेवण्याचा आमचा हा लहानसा प्रयत्न आहे। ठीक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।